आपल्या मुलांमधलं एंटरप्रेन्युअर कौशल कुठली एक्झामिनेशन सिस्टम किंवा युनिव्हर्सिटीज मेजर करत नाही. हे मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगतो. जॅक मा जे अलिबाबा या कंपनीचे फाउंडर आहेत आणि त्यांनी $25 बिलियन कंपनी उभी केली. यांना त्यावेळी KFC चायनामध्ये आलं होतं. त्यावेळी 24 जणांमध्ये त्यांनी अप्लाय केलं होतं. त्यातल्या 23 जणांना घेतलं, जॅक माला घेतलं नाही. जॅक माने 30 कंपन्यांना अप्लाय केलं होतं, 30ही कंपनी त्यांना रिजेक्ट केलं. 10 वेळा त्यांनी हार्वर्डला ॲप्लिकेशन केलं युनिव्हर्सिटीला, पण 10ही वेळा युनिव्हर्सिटीने त्यांना ॲडमिशन दिलेलं नाही आणि तेच जॅक मा पुढे जाऊन सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर बनले. आता दुसऱ्या साईडच्या स्टोरी बघूया. सचिन बन्सल फ्लिपकार्टचे आपले IITN आहेत. दुपेंद्र सिंग गोयल झोमॅटोचे आहेत, ते पण IITN आहेत. लॅरी पेग ज्यांनी गुगल फाउंड केली ते सुद्धा हार्वर्डचे PhD आहेत. याचा अर्थ काय? यांनी अकॅडमिकली सक्सेसफुल करून सुद्धा ते अल्टिमेटली एंटरप्रेन्युअर बनले. थोडक्यात काय, आपण अकॅडमिकली सक्सेसफुल असाल किंवा नसाल, एंटरप्रेन्युअर पोषण मेजरच केलं जात नाही. कारण एंटरप्रेन्युअर होण्यासाठी जे लागतं म्हणजे प्रॉब्लेम कसा आयडेंटिफाय करायचा, लोकांची एम्पथाइज कसं करायचं, त्याच्यातनं आपण प्रॉब्लेम सोडवण्यासाठी क्रिएटिव्ह आयडियाज कशा बनवायच्या, टीमवर्क आणि कोलॅबोरेशनने त्या आयडियाज अल्टिमेटली कस्टमरपर्यंत कशा पोहोचवायच्या, यातलं कुठलंही कौशल्य एक्झामिनेशन सिस्टम मेजर करत नाही. त्यामुळे तुमची मुलं अकॅडमिकली चांगली करत असतील किंवा चांगली करत नसतील, घाबरू नका. ती मुलं एंटरप्रेन्युअर बनू शकतात जर त्यांच्यामध्ये हे स्किल्स असतील तर.